उल्हासनगरमधील जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या मध्यवर्ती रुग्णालयाने स्वतःचा ऑक्सिजन प्लांट तयार केलाय। या प्लांटमधून तब्बल 6000 लिटर इतका ऑक्सिजन तयार होणार आहे। ठाणे जिल्ह्यातील इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करणारे हे पहिलं शासकीय रुग्णालय असेल। शिवाय या रुग्णालयामध्ये तयार होणारा ऑक्सिजन ठाणे जिल्ह्यातील इतर रुग्णालयांना देखील पुरवला जाईल। येत्या काही दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींच्या हस्ते या ऑक्सिजन प्लांटचा लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे यांनी दिलेली आहे। जवळपास म्हणजे सर्व रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता असायची, तर ऑक्सिजनचे प्लांट एलएमओचे प्लांट देण्यात आले। त्याचबरोबर पीएसए प्लांट म्हणजे जेथे ऑक्सिजन तयार करता येतो असे प्लांट देण्यात आले। तर असा हा पीएसए प्लांट आपल्या इथे तयार केलेला आहे। तर हा पीएसए प्लांट अगोदर सावध कोविड हॉस्पिटल जे ग्रामीणचं होतं सावधला, तेथे हा प्लांट होता। तिथून हा इकडे शिफ्ट केलेला प्लांट आहे। हा माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या परवानगीने हा इथे आलेला आहे प्लांट। तर अनेक रुग्णांना सहजतेने आता ऑक्सिजन उपलब्ध होण्यामध्ये मोठी मदत होणार आहे। उल्हासनगर जिल्हा रुग्णालयाने ऑक्सिजन प्लांट हा उभारलेला आहे। पीएसए प्लांट याची कॅपॅसिटी 1000 लिटर पर आवरची आहे आणि याचा जो बूस्टर जो आहे तोही 1000 लिटर पर आवरचा आहे आणि 1 तासामध्ये 25 ते 30 सिलेंडर आपण याच्यात भरू शकतो। हवेतील ऑक्सिजन कलेक्ट करून त्याच्या सिस्टमद्वारे वेगळं केलं जातं आणि जे प्युअर ऑक्सिजन असतं 95% पर्यंत 90 to 95% पर्यंत ते आपण सिलेंडरमध्ये फिल करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।